हां केलं. वाशिम जिल्ह्यामध्ये सह्याद्री सीड्स नावाची कंपनी होती जाफराबादची. या कंपनीनं शेतकऱ्याला 3,000 रुपयानं बेनं दिलं कांद्याचं. 65,000 रुपयानं खरेदी करतो म्हणून सांगितलं होतं, परंतु त्याचे ना अधिकारी यायला तयार आहे ना कंपनीचं कोणी फोन उचलायला तयार आहे. दत्तू आंबोरे आणि गिरणारे नावाचा एक साहेब होता, ज्यांनी हे पूर्ण सीड्स शेतकऱ्याला दिलंय कांद्याचं. आणि हा कांदा आता ते घ्यायला तयार नाहीत, कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे पाहायला तयार नाहीत. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्याच उलट चेक त्यांनी घेऊन गेलेले. तर ही परिस्थिती या शेतकऱ्याला फसवणुकीची यांनी केलेली आहे. या दोघांवरती आणि या सह्याद्री सीड्स कंपनीवरती ताबडतोब या वाशिम जिल्ह्यामध्ये जिथं जिथं फसवणूक झाली तिथं तिथं गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा 3-4 दिवसामध्ये उद्याच्या सोमवारपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. सोमवारपर्यंत जर गुन्हे दाखल झाले नाही तर संपूर्ण जिल्ह्यातले जे 200-300 शेतकरी येतं हे घेऊन संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही बसणार आहोत आणि गुन्हे दाखल करून घेणार आहोत. जर हे होत नसेल तर मग मात्र त्यांना धरून आणा आणि आमचे पैसे वसूल करून द्या. हा एक पर्याय आमच्याकडे खुला आहे. परंतु जर असं होत नसेल, आमचं नुकसान होत असेल शेतकऱ्यांचं, तर मात्र त्या कंपनीवर 420चे फसवणुकीचे गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत. आणि हे संबंधित डिपार्टमेंटला आमची विनंती आहे. आज सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलोय, SP साहेबांना आम्ही भेटलोय, परंतु हे सर्व भेटून जर कारवाई होत नसेल तर मग आंदोलन केल्याशिवाय आमच्यावर पर्याय नाही. सह्याद्री कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे, शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. यासाठी आम्हाला हा पवित्रा उचलावा लागेल. यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. जे कोणी कारवाई पात्र असेल त्याच्यावर कारवाई होईल.